श्री स्वामी समर्थ अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाची निर्गुणा, जय जयाची सनातना, जय जयाची अघरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी निवृत्ती, समर्थ करणे त्यांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणूनिया येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवस निशी. हेर कराधिक शास्त्राशी, वेतने देऊनिया ठेविले. त्या समयी मुंबापुरी, विष्णू बुवा ब्रह्मचारी. ठाकूर्त भाषण वेदांतरी, करुनिया लोक उपदेशची. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपा कोटी. बहुत करुनिया कटपटी, बुवासी शेवटी आणले. रात्रंतरी नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते त्या वेळी. पहाव्या येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करती स्वामीशी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होई निर्धार. ऐसे ऐकून या सत्वर, येती राजे हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती. पाहून ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे. हा तो वेळा संन्याशी, उरड पडली लोकाशी. लागले व्यर्थ भक्तीशी, याने ढोंग माजविले. तेथून या निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हसत करी, तुम्ही व्यर्थ बसला हो. पाहून या तुमचे अज्ञान, त्यांचे वाढेल ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असे ना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपल्या स्वस्तानी. विकल्प पातला म्हणी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारुनी, ब्रह्मचारी करीती शयन. जवळशी पारशी दोघे जण, तेही निद्रस्त झाली. निद्रा लागली बुवाशी, लोटल्या काही निशी. एक स्वप्न ते अशी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरील विषेक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीत असे. ऐसे पाहून ब्रह्मचारी, खडबडून उठले लोकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होतेचे पारशी, जागृती आली तयाशी. त्यांनी धरून या बुवाशी, सावध केले त्यावेळी. व मग स्वप्नाच्या वृत्तांत, तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडते. असो दुसऱ्या दिवशी, बुवा आले स्वामी पाशी. उसता मागील प्रश्नाशी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलते येतीश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असेल. तरी स्वप्न देखण्या विषयांशी, काय म्हणण्या भ्यालाशी. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद चानशीचेसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागेल कष्ट करणे, फुकट हाताने यायची. बुवा परती पटली गुण, भरले तात्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रू भरले नयन, कंठ झाला संगीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला पळूनी, ब्रह्मपद योग्य साधे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा समंत, सदा परिसोच भाविक भक्त. सप्तमोध्याय गौड हा. श्री स्वामी राजाधिराज योगीराज. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाची सुखधामा, जय जयाची परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशानंता. राजे निजाम सरकार, त्याचे पदरी दप्तरार. राजे राजबहादर, शंकरराव नामक. 6 लक्षाची जहागीर, त्याप्रती सकळ सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती सनती, काही कमती असे ना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडे. समंत बाधा म्हणून, चैनन पडे रात्रंदिन. गेले शरीर सुखोन, गोडन लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्या.
निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नले पोळले केले कित्येक अनुष्ठान येसीच ब्राह्मण संतपर्ण पावसाळ दिदले दान आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्याशी टासले या भोया प्रेशी कृष्णवर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन या अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवास ऐसे लोटते 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत दाखला अक्कलकोटी जावेत्वा तिथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तिने व्याधी जाय दूर तरी ते तेथेच राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा ते असे स्वप्नी पडले अक्कलकोटी जावेत्वा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून या शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्राप्त स्थाने करुणी तुझ्या द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने इथं श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसोच प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोळ हा स्वामी चरणारवे इंदार्पणमस्तु इथं श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाचा जप ध्याने अखंडित चालती दिगंतर गाजणी कराती कामना दोलनिया चिंती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोटी नगरात ब्राह्मण क्षत्रिय वेशाधिक शूद्र आणि अनामिक पारशी पण भाविक दर्शना येती घेऊन यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी एकटे किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ भाव प्रत्यक्ष भासू लागला असो एके नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटेल जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सगळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपण लागून द्रव्य काही देईन वासही द्रव्य लोभ पूर्ण बाईस द्रव्य लोभ पूर्ण आनंदले दियेचे मन म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याले ते म्हणती बाईशी इतके कार्य जरी करशी तरी 10 सहस्र रुपये देईन सत्य वचन बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रती कार्य आपले करीन बाई स्वामीशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागण ब्रह्मसंबंध पडिते तरी आता कृपा करावी मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले येवन स्मशानी मुदित आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाती टाकून सेवे करी शंकररावाशी म्हणती लीला करुणी ऐशी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चिती मानशी धरावे शंकरराव त्या दिवशी खाना दिदला फकीराशी आणि शेखनूर दर्ग्याशी एक कपणी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राजा अज्ञापती बारीक वाटून या निंबपत्र 10 मिरे त्यात खाली ते घ्यावे व औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राजा वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता जायला ब्रह्मसंबंध सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटी घेऊन या स्वामी दर्शनाशी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापती गावाबाहेर आहे मारुती
तेथे चुने गच्ची निश्चिती मोठ तुम्ही बांधावा. एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. एशी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती. सर्वांमध्ये तेथेचे मत बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकर रावाची अजरामर राहिली. इथं श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु शिरस्तु. श्री स्वामी समर्थ.